आभाळ ढगांनी भरलेलं आणि शेतकऱ्याचं मन चिंतेनं दाटलेलं अशीच काहीशी स्थिती सध्या राज्यभरात झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस, सोसाट्याचे वारे आणि गारपीट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, पुढचे काही दिवस तुमच्या भागात वातावरण नक्की कसं असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर महाराष्ट्रात पुढचे काही दिवस वातावरण कसं असेल हे समजून घेताना सगळ्यात आधी या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता वादळी वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। इकडे आपण बघू शकतो की पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने जे वारे वाहत होते ते वारे आता इकडून कमी प्रमाणात पुढे सरकताना दिसतात। इकडे पूर्व भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, मात्र पश्चिम भारतात तितकेशे ढगांचा तितकासा प्रमाण आपल्याला बघायला मिळत नाहीये। महाराष्ट्रावर सुद्धा ढगांचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास 70 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत होते, मात्र आता या वाऱ्यांचा जो वेग आहे तो 30 ते 40 किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे वादळी वाऱ्यांची जी तीव्रता आहे ती कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वातावरणाची आता पुढचे काही दिवस काय स्थिती असेल हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो। तर आजची वातावरणाची काय स्थिती असणार होती, तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली विदर्भातले हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता। या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं होतं। तर नंदुरबार, धुळे, नाशिक, नाशिकचा घाटाचा परिसर, हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार होती। इथे अलर्ट कुठलाही हवामान खात्याने दिलेला नाही, मात्र कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये बरसण्याची शक्यता असू शकते असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता या भागांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। विदर्भातले हे जे जिल्हे आहेत इथे मात्र चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता असेल, मात्र मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे उद्या 7 तारखेला काय स्थिती असणार आहे, तर 7 तारखेला ही पावसाची तीव्रता कमी झाल्याचं बघायला मिळतंय। चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या फक्त या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठल्याही जिल्ह्याला कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं, मात्र मुसळधार स्वरूपाचा किंवा कमी ते मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडेल अशी कुठलीही शक्यता नसल्याचं या मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याने म्हटलेलं आहे। हे 2 जिल्हे त्याला अपवाद असणार आहे, या 2 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। 8 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 8 तारखेलाही महाराष्ट्रातल्या चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 9 तारखेची काय स्थिती असेल, तर 9 तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागाला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असू शकते, मात्र महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांचं जर बघितलं तर अलर्टवर कोणताही जिल्हा 9 तारखेला नसणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 10 तारखेची काय स्थिती असेल, तर 10 तारखेला चंद्रपूर जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। याचबरोबर सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस वातावरण कसं असेल हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। हवामान खात्याने या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे। आता तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे, नक्की वातावरण कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।